आज आपण क्रांतीज्योती दिव्य ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज जगाची शिलेदार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. महाराष्ट्र ज्योती, महाराष्ट्र ज्योती दिव्य त्यांची आरती, महाराष्ट्र ज्योती दिव्य त्यांची आरती. नमन त्या सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका यातील नायगाव या ठिकाणी झालेला आहे. तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. पाटील घराण्याचं त्या काळचं पाटील घराणं हे खूप प्रतिष्ठित होतं आणि त्या ठिकाणी पाटील लोकांना फार समाजामध्ये व्हॅल्यू होता. आणि हे मुलगी त्या काळात जन्मले तर पाप मानायचं. मुलीने चप्पल घातला तरी पाप मानत होते. शाळा तर लई लांबची गोष्ट आहे. तुम्हाला जी आज ही सुविधा सगळ्या भेटत आहेत ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याच पुण्याईने भेटत आहेत. चप्पल घातला तरी पाप म्हणायचे. शाळेत जर मुलगी गेली तर म्हणायच्या बापाच्या डोक्यात आळ्या पडतात. इतकी वाईट प्रथा त्या काळात होती. मग अशाच प्रकारे पाटील असल्यामुळे यांनी शाळा शिकवली नाही, काही हरकत नाही. परंतु त्यांचं लग्न 1840 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी लावण्यात आलेलं आहे. मग लग्न झाल्याच्या नंतर महात्मा ज्योतिराव फुले हे काही महान व्यक्ती, तुम्हाला सांगायची गरज नाही, इतकी महान प्रशस्ती या व्यक्तीमुळे आज 18 पगड जाती पूर्वीपासूनच ज्या सन्मानाने जगत नव्हत्या त्या महात्मा फुलेंचे सगळे श्रेय आहे. आणि मग यांनी सांगितलं की मुलींना शाळा शिकवायची, पण कशी शिकवायची शाळा. तिचे शिरवळच्या बाजारामध्ये त्यांनी गेल्यानंतर जसं इतर मुलींना जिलेबी आवडत तशी त्यांना पण जिलेबी आवडायची. आणि मग एका ख्रिश्चन लोकांनी पुस्तक वाटप दिलं आणि जिलेबी पण दिली. जिलेबी खाल्ली, पण या पुस्तकाचं काय करायचंय. मग त्यांना हा प्रश्न पडला. मग त्या पुस्तकावरून पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळेस स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गेल्या होत्या तर जाताना फरार हे इंग्रजी अधिकारी म्हणले की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले तुम्ही म्हणताय की शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे, परंतु सुरुवातीला यू फर्स्ट इलिटरेट दोज वुमन यू फर्स्ट टीच देम. त्यांना आधी शिकवा, ज्या अज्ञानी अडाणी महिला आहेत तरच या समाजाचा विकास होईल. म्हणून त्यांनी त्या महिलांना शिकवायचा प्रयत्न कुठं करायचा. महिलांना चप्पल घातली तर पाप समजायची. चप्पल पायाची तुमच्या. शाळा तर लई लांबची गोष्ट आहे. मग स्वतःच्या बायकोला शाळा त्यांनी शिकवली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी महिलांसाठी ही करू. मग त्या ठिकाणी शाळा ओपन करणे ही आताची गोष्ट निराळी. त्या काळातली शाळा ओपन करायची ती बी महिलांसाठी. 1 जानेवारी 1848 पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाडी शनिवारी त्यांनी शाळा स्थापन केलेली आहे. आणि मग शाळा स्थापन केल्यानंतर सुरुवातीला 5-6 मुली यायच्या, पण मुली यायच्या तर कशा यायच्या, पोत्यात घालून. जे पोता असते की नाही, पोत्याच्या पाठीमागं दिसली नाही पाहिजे मुलगी आहे म्हणून, तिचं तोंड दिसावं, पाठीमागं बांधायचं. कुणी दिसली मुलगी तर त्याला लाथ दगडे घालते, त्या समोरच्या बापाला मारते. नंतर काळामध्ये ओघामध्ये सावित्रीबाई फुले यायल्या की त्या लोकांचे म्हणे धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. मग त्याच्यावर दगड शेण टाकायचे. ते लोकांना सांगायचे आपल्या असं म्हणले बसा बसा बसायला. आज सुद्धा मुलींना 7च्या आत घरात आहे. शिक्षण हे तुम्ही जे काही आनंदाने घेता नाही तर त्यासाठी अनेक महापुरुषांनी फार मोलाचा वाटा त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे, सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षण घेत असताना आज आपल्याला माहिती आहे कोविड-19 तुम्ही अनुभवलं असेल. शिक्षणाचं त्यांनी भरपूर कार्य केले. सरांनी आदरणीय गोरे सरांनी सर्व सांगितलंय. तुम्ही कोविड-19चा काळ आठवलाय. माणूस माणसाच्या जवळ नव्हता येत, पण त्यावेळेचा काळ आठवा. प्लेगची साथ 1897 ला कुणी कुणाच्या जवळ येत नव्हतं. सावित्रीबाई फुले या त्या काळात प्लेगचा योद्धा म्हणून काम करत होत्या. बालाजी पांडुरंग गायकवाड या दलित लोक विद्यार्थ्याला घेऊन ते स्वतःच्या पाठीवर जात असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 ला त्यांचा निधन झाले प्लेगमुळे. पहा एवढं महत्वाचं कार्य त्या काळात त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या काही महिला होत्या बालविवाह करायची त्या काळात, त्याच्यानंतर सती जाण्याची प्रथा होती. ज्या महिलेचा पती वारलेला आहे, लहानपणी लग्न करायचं, म्हातारा का असून ते सुद्धा
आणि तिचा नवरा मरून जायचा. मरून गेल्याच्या नंतर त्या महिलांना सती जायचं. सती नाही गेलं तर त्या सर्वांमध्ये महिलांना जे अप्रिय प्रिय असतात केस, त्यांचे केस पण करायचं, केस काढून टाकायचे. आणि मग सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये नाभिक समाजाचा संघ करून संप केला होता की आम्ही कुण्याही महिलांचे केस कापणार नाही. इतका महान त्याग. ज्या विधवा मुली आहेत, लहानपणी लग्न झाल्यानंतर विधवा व्हायच्या ना, म्हातारा नवरा मरून जायचा, मग त्या विधवा मुलींना लोक अत्याचार अन्याय करायचे, त्यांच्या बाळांना सांभाळायचं काम ह्या सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी केलेलं आहे. एकच काम नाही, अनेक कार्य आहेत जे त्यांच्यासमोर तुम्हाला सांगण्यासाठी भरपूर वेळ लागेल. तरी मला बोलण्याची सर्वांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.